नमस्कार. मी माणिक मुंडे. आज परत एकदा मुद्दा छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेचा आणि त्या भूमिकेवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचं जे शिबिर झालं, जे अधिवेशन झालं, तिथं जे काही घडलेलं आहे, त्यावरच्या मुद्द्यांचा, त्यावरच्या चर्चेचा. आज महाराष्ट्रामध्ये 2 सभा आहेत, किंवा 2 सभा झाल्या होत आहेत. त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्यातली एक जे भाषण होतं ते होतं छगन भुजबळांचं आणि दुसरं जे भाषण आहे ते जरांगे पाटलांचं. जरांगे पाटलांच्या भाषणाची तशी उत्सुकता आता कमी होत चालली, कारण त्यांच्या भाषणामध्ये फक्त आता तेच मुद्दे येत आहेत आणि त्याचं रिपिटेशन बऱ्यापैकी आहे. किंवा ते आता फक्त एखाद्या नेत्यानं जे काही एखादी प्रतिक्रिया व्यक्त केली तर त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठीच आता ते भाषण करतायत की काय, अशी शक्यता आता दिसते. पण छगन भुजबळांच्या भाषणाकडे मात्र आजही लक्ष होतं. महाराष्ट्रामध्ये ते जे काही भूमिका घेत आहेत त्या भूमिकेची बऱ्यापैकी चर्चा आहे. आजच्या भाषणाकडे विशेष याच्यासाठी लक्ष होतं कारण की आजचं हे पहिलं भाषण होतं भुजबळांचं. जे भाषण होत असताना ते पक्षाच्या व्यासपीठावर होतं. त्या पक्षाच्या व्यासपीठावर खुद्द अजित पवार होते, प्रफुल्ल पटेल होते, तटकरे होते आणि समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते, सगळे आमदार होते. त्याच्यामुळे तिथं भुजबळ काय भूमिका घेतात किंवा भुजबळांबद्दल तिथं काय भूमिका घेतली जाते, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याच्यामुळंच ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी त्या 4-5 मुद्द्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, जे भुजबळांच्या भूमिकेमुळं उपस्थित होतात. त्याची उत्तरं गेल्या महिन्याभरामध्ये मला किंवा गेल्या 7-8 दिवसामध्ये मिळत नव्हती आणि आजची जी काही भाषणं झाली त्या भाषणामधून त्यातल्या काही प्रश्नांची उत्तर मात्र मिळताना दिसत आहेत. त्यातला सगळ्यात मोठा प्रश्न, ज्याला महाराष्ट्राला पडलेला तो प्रश्न आहे आणि ज्याची चर्चा होते पण त्याचं उत्तर भेटत नव्हतं, त्याचं उत्तर आज त्या सभेमध्ये मिळताना दिसत आहे. प्रश्न असा आहे की छगन भुजबळांनी जी भूमिका घेतलेली आहे, विशेषतः मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये आणि त्यातल्या त्यातही मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून जे आरक्षण दिलं जाते कुणबीच्या नावाखाली, तर त्याला जो विरोधी भूमिका भुजबळांनी घेतली आहे, तर त्याला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे की विरोध आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आणि त्याची बऱ्यापैकी चर्चा पण आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, गेल्या आठवड्यामध्ये तशी एक चर्चाही सुरू होती की अजित पवारांनी भुजबळांना आवर्त घ्यायला सांगितलंय, थोडंसं शांत व्हायला सांगितलंय. आज जी काही भूमिका, आज जे काही भाषणं झालीत त्याला त्याच्यामुळे जास्त महत्त्व आहे. अजित पवारांचं एक मोठं लंबचौडं एक मोठं भाषण झालं, दीर्घ भाषण आहे. तसे ते एका मुद्द्याला सोडून परत भरपूर बोलत राहतात. त्याच्यामुळं आजचं भाषणसुद्धा त्यांचं लंब आहे. त्या भाषणाच्या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांनी कसं वागावं तिथपासून ते मोदींना आपल्याला लोकसभेला कशा जास्तीत जास्त जागा निवडून आणून द्यायच्या आहेत, इथंपर्यंत सगळ्या मुद्द्यांचा ओहापोह केला, सगळ्या मुद्द्यांना हात घातला. पण अजित पवारांनी कुठेही छगन भुजबळांनी आत्ता जी सद्यस्थितीमध्ये जी कुठली भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवर एकही भाष्य केलेलं नाही किंवा त्याला विरोध केलेला नाही. त्याच्यामुळंच एका अर्थानं छगन भुजबळांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेला अजित पवार गट आणि खुद्द अजित पवार यांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट होतं आहे. हे आजचं पक्षाच्या व्यासपीठावर झालेली गोष्ट आहे, त्याच्यामुळं याला एक महत्त्व आहे. एवढंच नाही तर त्याच्यानंतर त्याच्या आधी छगन भुजबळांचं भाषण झालं. भुजबळांनी आज सुद्धा व्यासपीठावर हे ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला की मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ते ओबीसीचं आरक्षण नसलं पाहिजे. म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी भूमिका आज सुद्धा पक्षाच्या व्यासपीठावर भुजबळांनी मांडली आणि ते निक्षून सांगितली. त्याच्यामुळं असंही नाही आहे की भुजबळच त्या मुद्द्यावर बोलले नव्हते म्हणून मग अजित पवार बोलले नाहीत, असं नाही आहे. भुजबळांनी हे मांडलं आणि आज ते परत निक्षून सांगितलं. त्याच्यामुळं हे दिसतंय स्पष्ट की भुजबळ जे काही भूमिका घेत आहेत त्या भूमिकेला त्या पक्षाचा, त्यातल्या नेत्यांचा पाठिंबा आहे. हा झाला एक पार्ट. आजच्याच भुजबळांचं जे भाषण होतं त्या भाषणामध्ये भुजबळांनी एवढंच नाही, फक्त अजित पवार गटच आहे असं नाही आहे, तर हेही सांगण्याचा प्रयत्न केला की भुजबळांची ही जी भूमिका आहे ती जे सांगण्याचा प्रयत्न करतायत त्याला कसा शरद पवारांचा पाठिंबा होता आहे, जसा BJPची जी भूमिका आहे तीच कशी त्यांच्याशी सुसंगत आहे, काँग्रेसच्या नाना पटोलेंची भूमिका जी आहे तीच कशी ते मांडण्याचा प्रयत्न करतायत, हेही त्यांनी नाव घेऊन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं छगन भुजबळांनी आज जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेला स्पष्ट पाठिंबा दिसतोय. एवढंच नाही तर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये असा एक भासवण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा राजकारणामध्ये म्हणतात ना, खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. तर असं जे एक चित्र उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय की भुजबळांनी जी काही भूमिका घेतली ती त्यांची स्वतंत्र भूमिका आहे, तो त्यांचा स्वभाव आहे, तो त्यांचा अंगातला लढवय्यापणा आहे. त्याच्यामुळं त्या भूमिकेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा म्हणजे अजित पवार गटाचा तसा थोडासा संबंध नाही असं दाखवण्याचं चित्र उभं केलं जातंय. पण आजच्या भाषणात तरी हे स्पष्ट दिसतंय
की हे बिलकुलच नाही. उलट ओबीसीमध्ये जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता टॅप करण्याचा प्रयत्न हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला गेलेला पक्षाच्या पातळीवरचा निर्णय असावा असे संकेत आजच्या भाषणातून स्पष्टपणे दिसत आहेत. त्याच्यामुळंच अजित पवारांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यावर कमेंट करणं कदाचित टाळलेलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही लक्ष करा, जयंत पाटील किंवा शरद पवार गटाचे सुद्धा गेल्या काही काळातले जे दौरे तुम्ही पाहिलात, त्यांच्या सभा वगैरे पाहिलात, तर त्या जास्तीत जास्त ओबीसी विदर्भामध्ये नागपूरला जे काही छोटेखानी शिबिरं वगैरे झाली ते सगळी ओबीसींची आहेत. त्याच्यामुळेच ओबीसींचे मतं जे आहेत तर ते टॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि भुजबळांनी त्याला आवाज दिलेला आहे त्या ओबीसीच्या अस्वस्थतेला. तर त्याचा फायदा अजित पवार गटाला होईल हेच त्याच्या पाठीमागचं राजकीय गणित आहे. त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालेलं आहे की अजित पवार गटाचा भुजबळांना पाठिंबा आहे की नाही आहे. हा झाला एक पार्ट. भुजबळांचा जो दुसरा जे भाषण झालेलं आहे त्याच्यातला दुसरा, त्यांनी स्पष्ट सांगण्याचाही प्रयत्न केला आहे की मनोज जरांगे पाटलांनी जी काही परिस्थिती निर्माण केली, पहिलं उपोषण, दुसरं उपोषण, त्याच्यातनं सरकार प्रचंड हतबल झालेलं आहे आणि आपणही ते पाहिलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दसरा मेळाव्याच्या भाषणाच्या दरम्यान मधातच थांबून शिवछत्रपतींच्या मूर्तीजवळ जाऊन शपथ घ्यावी लागली की मी शपथ घेतो. म्हणजे हे कधीही महाराष्ट्रानं पाहिलेलं नव्हतं, जे शिंदेंनी ते शपथ घेतली की मी मराठ्यांना आरक्षण देईल. म्हणजे एवढी विश्वासार्हता, एवढी शपथ घेऊन सांगायची वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर महाराष्ट्राने आल्याचं महाराष्ट्राने कधीही पाहिलेलं नव्हतं. त्याच्यामुळं सरकार किती हतबल झालं आहे. भुजबळांनी हे नाव घेऊन हतबल हा शब्द वापरून आजच्या भाषणामध्ये सांगितले की सरकार किती हतबल आहे. एवढंच नाही तर ही हतबलता तोडण्याचं, ही हतबलता मोडण्याचं काम कोणतरी करणं गरजेचं होतं आणि ती हतबलता मी मोडली, ती तोडली हे सांगण्याचं काम आज भुजबळांनी परत एकदा केलेलं आहे. त्याच्यामुळं दिसतं असं की सरकार जिथं हतबल झालेलं होतं, म्हणजे पक्षाची भूमिका पण भुजबळांनी पार पाडली आणि सरकारच्या वतीनं एक भूमिका पार पाडणं गरजेचं होतं, तीही भुजबळांनी पार पाडलेली दिसते. त्याच्याबद्दल सरकारमध्येही त्याच्यामध्ये फार मतभिन्नता आहे असं दिसत नाही, पण सरकार किती हतबल आहे तेही दिसत आहे आणि कदाचित इव्हन पुढच्या काळामध्ये सुद्धा ही हतबलता नसली पाहिजे याचे संकेतही त्यांनी दिलेले आहेत. तर ह्या दोन प्रश्नांची उत्तरं आजच्या भाषणामध्ये भुजबळांच्या मिळालेली आहेत. तिसरं जे भाषण आहे आणि तेही महत्त्वाचं आहे, त्या भाषणामधला जो तिसरा मुद्दा होता तोही महत्त्वाचा आणि तो आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा. म्हणजे फडणवीसांच्या टार्गेटवर भुजबळांच्या टार्गेटवर आज फडणवीस होते आणि आहेत. गेल्या काही काळामध्ये बऱ्याच असे प्रसंग आलेले आहेत, त्या प्रसंगामध्ये भुजबळांनी उघडपणे फडणवीसांचं जे गृहमंत्रालय आहे त्याला टार्गेट केलेलं दिसतंय, त्याच्यावर टीका केलेली दिसते. आजच्या भाषणामध्ये सुद्धा भुजबळांनी हे उघड टीका केली. बीडमध्ये जी घरांची जाळपोळ झाली, प्रकाश सोळंके, क्षीरसागर यांच्या सगळ्या संपत्तीची जी काही नासधूस झाली, जाळपोळ झाली, तर त्या दरम्यान पोलीस कसे बघ्याची भूमिका घेत होते, पोलीस कसे हतबल होते आणि गृहमंत्रालयानं काहीच कसं केलं नाही. याच्या उलट अंतरवली सराटीमध्ये सुद्धा ज्यावेळेस पोलिसावर दगडफेक झाली, त्यातल्या महिला कॉन्स्टेबल्सला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं, त्यावेळेसही गृहमंत्रालयानं काहीच कसं केलं नाही. त्याच्यानंतर तो एक प्रसंग आणि त्याच्यानंतर आजचा प्रसंग, ह्या दोन्ही प्रसंगामध्ये भुजबळांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांचं गृहमंत्रालय आहे हे सुद्धा आजच्या भाषणात स्पष्ट होतं आहे. एवढंच नाही तर आगामी काळामध्ये त्यांनी अजित पवारांना उल्लेख करून अजित पवारांना हे निक्षून सांगण्याचा प्रयत्न केला. हे आत्ताच नाही तर पुढच्या काळामध्ये सुद्धा जर कुणी अशी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला तर त्या षडयंत्राचा, म्हणजे आजही भुजबळांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ही जी जाळपोळ करण्याचा जो काही प्रयत्न झाला हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि ह्या षडयंत्राचा छडा लागलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यातले जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका आज छगन भुजबळांनी भर व्यासपीठावर घेतली. ज्या व्यासपीठावर प्रफुल्ल पटेलपासनं ते सगळे आमदार वगैरे खासदार राष्ट्रवादीचे सगळे होते. त्याच्यामुळे भुजबळांनी घेतलेल्या आजच्या भूमिकेला परत एकदा महत्त्व आहे आणि इथून पुढं हे घडणार नाही याची खात्री तुम्ही करून घ्या अशी तंबी एका पद्धतीनं त्यांनी अजित पवारांनाही दिली आणि ती दुसऱ्या अर्थानं फडणवीसांपर्यंत आहे. त्याच्यामुळे हा तिसरा पॉईंट तोही आज महत्त्वाचा दिसतोय. 2 ते 3 मुद्दे मी जसं म्हणालो ह्या 3 प्रश्नांची उत्तरं आजची मिळालेली आहेत. आजच्याच ह्याच्यामध्ये परत एकदा भुजबळ राजीनामा देणार का ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. त्यांनी आज ते पूर्ण भाषण झाल्याच्या नंतर सुद्धा भुजबळ जसे बाहेर आले त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये गाठलं तर त्या प्रेसमध्ये त्यांना हा प्रश्न विचारला तर भुजबळांनी स्पष्ट सांगितलं, मला तुमच्या नेत्यांचा एक मेसेज येऊ द्या. एक मेसेज म्हणजे अजित पवारांचा एखादा मेसेज, मंत्र्याचा राजीनामा घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत.
तर त्यांचा एक मेसेज होता, मी एका मेसेजवर राजीनामा द्यायला तयार आहे. ओबीसींच्या हितासाठी मी राजीनामा देऊन सरकारच्या बाहेर पडायला सुद्धा तयार असल्याचं आज भुजबळांनी निक्षून सांगितलं. त्याच्यामुळं भुजबळांची ही जी भूमिका आहे, ही भूमिका माझ्या दृष्टीनं तरी ती सरकारच्या फायद्याची आहे, अजित पवार गटाच्या फायद्याची आहे. ओबीसींना ज्या पद्धतीनं त्यांनी टॅप केले आणि त्यांच्या बाजूला कधी नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी हा जो घटक आहे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत तो बीजेपीचा कोर वोटर मानला जातो. बीजेपीचीच ती त्यांना असं वाटतं की ही आमची हक्काची जागा आहे. पण आता पहिल्यांदा असं दिसतंय की भुजबळामुळे संपूर्ण ओबीसी समाज हा भुजबळांच्या बाजूला जाताना दिसतोय. त्याच्यामुळं असा फायदा जर राजकीय फायदा होणार असेल तर तो नको कुणाला. आणि त्यातल्या त्यात अजित पवार गटाला तर अशी स्थिती आता सध्याची की जो कोणी येईल तो आपल्याला त्याची गरज आहे. त्याच्यामुळंच मी ह्या 2-3 मुद्द्यांचा भुजबळांच्या भाषणाचा, अजित पवारांच्या भाषणाचा थोडक्यात उहापोह करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर एखादा मुद्दा तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला वाटत असेल, एखादा अँगल तुम्हाला मिळत असेल तर तोही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याही मुद्द्यावर आपण चर्चा करूया. त्या मुद्द्यांचं, त्या चर्चेचं स्वागत असेल. तुम्ही हे चॅनल रेग्युलरली पाहता याची मला जाणीव आहे, तर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा.